हॅलो एव्हरीवन, सुपर वेदालेक्स टू ऑल. या ठिकाणी आज आपण नवीन ARचं साईनअप कसं करायचं हे चेक करणार आहोत. सगळ्यात पहिले आपल्याला जायचं वेदालेक्सच्या ॲप्लिकेशनवरती. या ठिकाणी क्लिक करायचं. ॲप्लिकेशनवरती आल्यानंतर या पद्धतीने तुमच्यासमोर तुमची विंडो ओपन होते. इथे बघा लेफ्ट हँड साईडला 3 लाईन्स आहे, इथे आपण क्लिक करणार आहोत. याच्यानंतर खाली आपल्याला इथे ऑप्शन मिळाला आहे टूल्स. हा टूल्स ऑप्शन सगळ्यांना दिसतोय, त्यावरती मी क्लिक केलं. टूल्समध्ये या ठिकाणी 4th नंबरला ऑप्शन आहे बघा, न्यू VR साईनअप. VR म्हणजे वेदालेक्स रिप्रेझेंटेटिव्ह. मग VR साईनअपवरती ह्या ठिकाणी क्लिक करायचं. इथे टाकायचं तुम्हाला तुमचा स्पॉन्सर ID. स्पॉन्सर ID म्हणजे असा ID की ज्याच्या डाऊनमध्ये तुम्हाला हे लॉग इन करायचं किंवा नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. ठीक आहे. आता समजा मला इथे मी एक ID लिहिते आहे, वेदालेक्स 07. जस्ट अ मिनिट, मी चेक करते एकदा ID काय आहे. 0765. ओके, हे बघा, हा मी इथे टाकला 0765. हा ID आहे. यांच्या डाऊनमध्ये मला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर स्पॉन्सर ID मी इथे हा टाकला. सबमिटला क्लिक केलं. यानंतर मला असा एक फॉर्म येतो बघा, स्पॉन्सर IDचा ID आला आणि त्यांचं नावसुद्धा आलं. यानंतर या ठिकाणी इथे पूर्ण फॉर्म मिळतो आहे तुम्हाला. हे सगळे डिटेल्स भरा. एक्झाम्पल, सिलेक्ट टायटल, या ठिकाणी मिस्टर मिसेस जे काही असेल ते तुम्ही टाका. इथे ॲप्लिकेंटचं नेम टाका. इथे त्यांची डेट ऑफ बर्थ इथून सिलेक्ट करा. ठीक आहे, या पद्धतीने. त्यानंतर इथे मेडन्स नेम म्हणजे सन ऑफ, डॉटर ऑफ, वाईफ ऑफ, केअरटेकर ऑफ, असं पद्धतीने इथे सिलेक्ट करा. त्यांचं नाव टाका इथे. मग ज्यांचं म्हणजे सन ऑफ, मग त्यांच्या वडिलांचं नाव या ठिकाणी टाका. जेंडर टाका त्यांचं. मोबाईल नंबर टाका. मरायटल स्टेटस सिंगल, मॅरिड ते टाका. आधार नंबर, ॲड्रेस, सिटी, तहसील, रेसिडेन्सी, स्टेट, त्यानंतर डिस्ट्रिक्ट, पिनकोड, व्हॉट्सअप नंबर, ईमेल ID सगळं टाका. आता इथे रेफरल ID आहे. रेफरल ID ज्यांच्या रेफरन्सनी तुम्हाला हा कॉन्टॅक्ट मिळाला त्यांचं टाकायचं. तुम्ही स्वतःच ह्या व्यक्तीला आणलेलं असेल बिझनेसमध्ये तर स्वतःचा रेफरल टाका, किंवा ज्या व्यक्तींनी त्यांना या बिझनेसमध्ये आणलं त्यांचा रेफरल ID ते टाकायचा आहे. कारण सगळ्यांना माहिती, रेफरल इन्कम पण कंपनी आपल्याला प्रोव्हाइड करते. त्यामुळे रेफरल ID टाकताना गलती करू नका. ठीक आहे. त्यानंतर नॉमिनी नेम, त्यांच्या वारसाचं नाव इथे टाका. त्याच्यासोबतचं त्यांचं रिलेशन काय आहे ते टाका. त्यानंतर इथे आहे एंटर युजर नेम. हा ऑप्शन दिसतोय सगळ्यांना. युजर नेम बनवून देताना आता आम्ही काय करतो आहोत, युजर नेम नेहमी आपलं वेदालेक्स आणि पुढे त्यांच्याच मोबाईल नंबरचे शेवटचे 6 डिजिट, म्हणजे इथे जो तुम्ही व्हॉट्सअप नंबर किंवा मोबाईल नंबर टाकला आहे त्याचे शेवटचे 6 किंवा 4 नंबर शेवटचे या ठिकाणी टाका. जसं बघा, स्पॉन्सर ID टाकताना आपण टाकला होता वेदालेक्स 0765. हा 0765 त्यांच्या मोबाईलचे शेवटचे 4 अंक आहे. म्हणजे जेणेकरून नंतरही तुमच्या कोणाच्या लक्षात नाही राहिलं की यांचा ID काय आहे, लिहून ठेवलेलं नसेल तर इमिडिएटली त्यांच्या मोबाईल नंबरवरनं तुम्हाला हा ID सापडतो. त्यासाठी आपण सगळ्यांनीच हे फॉलो करायचे. वेदालेक्स मोबाईल नंबरचे शेवटचे 4 डिजिट या ठिकाणी टाकायचे. चेक अवेलेबिलिटी, हा ID अवेलेबल आहे की नाही तुम्हाला यूज करायला ते आधी चेक करायचं. इथून अवेलेबल आहे असं म्हटलं की आय ॲग्री टर्म्स कंडिशनवरती क्लिक करा. इथे खाली नंतर तुम्हाला ऑप्शन येतो सेंड OTP. जेव्हा तुम्ही हे सगळे डिटेल्स भरता त्यावेळेला सेंड OTPला क्लिक केलं की इमिडिएटली समोरच्या व्यक्तीला OTP जाणार आहे, ज्यांचा इथे नंबर तुम्ही ॲड केला. मग त्या नंबरवरती त्यांना कॉल करून त्यांच्याकडनं OTP घ्या. तिथे OTPचं असं सेम ब्लँक बॉक्स तुम्हाला मिळालेला असेल, त्याच्यात OTP टाका आणि मग कन्फर्मवरती क्लिक करा की तुमचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी झालेलं असणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन अशी विंडो तुम्हाला या ठिकाणी येते. आलं आहे लक्षात? या पद्धतीने मी आता पूर्ण फॉर्म वगैरे या ठिकाणी भरला तर खूप वेळ जाईल हा व्हिडिओ बनवताना. सो मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून हा व्हिडिओ या ठिकाणी देत आहे. करून बघा सगळ्यांनी. आता ज्या वेळेला समजा आपण यांच्या डाऊनमध्ये एक ID लावला, आता त्याच्या डाऊनमध्ये आपल्याला एक ID लावायचा आहे, तर त्यावेळेला तुम्ही स्पॉन्सर ID टाकताना कोणाचा टाकाल? आत्ता आपण क्रिएट करून देणार आहे त्यांचा, बरोबर. म्हणजे ज्यांच्या डाऊनमध्ये टाकायचं आहे स्पॉन्सर ID त्यांचा टाकायला विसरायचं नाही. आलं आहे लक्षात ह्या ठिकाणी? तर अशा पद्धतीने आपल्याला रजिस्ट्रेशन करता येतं. ओके, थँक्यू.